स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 43 ऐकणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 43. बाळप्पाला समर्थ नामजप करण्याची आज्ञा. एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करता करता म्हातारा झाला. एके दिवशी पार्थिव पूजा करीत असताना महाराज म्हणाले, अरे, मातीची पूजा आणखी किती दिवस करणार? ब्राह्मणास पुढील मार्ग सांगितला. एखाद्या वेळी गणपतीची पूजा कर, सांबाची पूजा कर, असेही महाराज एखाद्यास सांगत. पाषाणांच्या मूर्तीची भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ, असे महाराज भक्तांना सांगत. एक वेळ अशी गोष्ट झाली की बाळप्पा सेवेकरी प्रातःकाळी 4 वाजता माळ घेऊन गणपतीचा जप करीत बसला होता. महाराज पलंगावर बसले होते व शिवूबाई सेवेकरीण खाली बसली होती. अशाच गोष्टी चालल्या असताना शिवूबाईने महाराजांना विचारले, हल्ली बाळप्पा काय करीत आहेत? महाराज म्हणाले, तो तरट विणत आहे. बाई गप्पच राहिल्या. बाळप्पाने समर्थांचे उत्तर ऐकून मनात विचार केला की तरटाचा उपयोग विशेष होत नाही. त्या अर्थी गणपतीचा जप करण्यापेक्षा श्री स्वामी समर्थांचा जप करावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराज पलंगावर बसले असताना शिवबाई जवळच होत्या. बाळप्पा माळ घेऊन स्वामींचा जप करू लागले. काही वेळाने शिवबाईंनी श्रींना प्रश्न केला की आज बाळप्पा काय करीत आहे? समर्थांनी उत्तर दिले, अगं, तो कांबळ विणीत आहे. बाळप्पाने विचार केला, तरटापेक्षा कांबळीचा उपयोग जास्त आहे, तर सर्व काळ समर्थांच्याच नावाचा जप करावा. यावरून या जगतात शालजोडी विणणारे पुरुष किती असतील त्याचा विचार करावा. कर्म, उपासना, ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ. ते प्राप्त करून घेण्यासाठी दीर्घकाळ श्रम करावे लागतात. परंतु मानवाच्या पाठीमागे हा संसारूपी काळ लागल्यामुळे ती सेवा करता करता मनुष्य जेरीस येतो. त्याला भक्ती ज्ञानाबद्दल विचार करण्यास वेळ कुठे मिळतो? सबब तरुणोपायाचा अतिसुलभ मार्ग म्हणजे स्वामी भक्ती होय. दीनजन तारण्याकरताच हा अवतार आहे. महाराज आपल्या भक्तांना इतर तीर्थात जाऊ देत नसत. येथे बखर क्रमांक 43 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.